मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। मी नवनाथ महाराज म्हस्के, ऋतुजा राजगे हिनं 6 जूनला जी आत्महत्या केली, तिला न्याय मिळावा या संदर्भात निवेदन देण्यासाठी आणि हिंदू धर्मांतरण कायदा लागू व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी मागावी या उद्देशाने आम्ही सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदाय एकत्रित जमलेला आहोत। खऱ्या अर्थाने आज मोठ्या प्रमाणावर सर्वच हिंदू जनजातींमध्ये धर्मांतराची प्रकरणं सुरू आहेत आणि एक एक प्रकरण समोर येत आहे। आणि हे धर्मांतरण करत असताना आमचे देवी देवता हे शैतान आहेत, शैतानाचं रूप आहे असं सांगितलं जातं। आणि सांगताना पण भाषण करणारे या ठिकाणी जे करतात, राहुरी तालुक्यातच जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं की आम्ही अस्सल बाबासाहेबांचे वारसदार आहोत। खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशातील प्रत्येक व्यक्तीवर उपकार आहेत, कारण त्यांनी राज्यघटना दिली। आर्टिकल 25 जरी स्वतःचा धर्म पालन करण्याची संमती दिलेली असली तरी पण मला असं म्हणायचं आहे, जे स्वतःला अस्सल बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात, जे बाबासाहेबांना स्वतःचे अस्सल अनुयायी म्हणून घेतात, त्या बाबासाहेबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा का वाटला नाही? ज्यावेळेला त्यांनी धर्मांतरण करायचं ठरवलं त्यावेळेला अनेक धर्मीय लोकांनी त्यांच्यासमोर पायघड्या टाकल्या। त्याच्यापैकी एक ख्रिश्चन मिशनरी त्यांना भेटायला गेला, त्याने धर्माचं महत्त्व सांगितलं आणि ते म्हटले तुम्हाला जी समता पाहिजे ती आमच्यामध्ये आहे। बाबासाहेबांनी म्हटलं कोणतं बायबल तुम्ही वाचलं? एलिझाबेथ कालीन वाचलं की त्यानंतर मॉडर्न बायबल वाचलं? नेमकं कोणतं बायबल वाचलं? आणि मग त्याच ग्रंथालयामध्ये रेगे म्हणून त्यांचे सेवक होते, त्यांना सांगितलं, म्हटले जाय आणि आपल्या ग्रंथालयातून बायबलच्या प्रती आण। त्यांनी जवळजवळ लहान मोठ्या 18 प्रती आणल्या आणि त्या ख्रिश्चन मिशनरीला बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्मामध्ये कसा जातीभेद आहे हे सगळं त्याला पटवून दिल्यानंतर तो सुद्धा चाचपला आणि त्यांना सांगितलं की नीट अभ्यास करा आणि मग आम्हाला ख्रिश्चन धर्माचं महत्त्व तुम्ही सांगा। याचा अर्थ बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे जो धर्म हिंदू धर्म संस्कृतीशी जोडलेला असेल तोच धर्म मी स्वीकारीन। मग जर आपण अस्सल बाबासाहेबांचे वारसदार आहोत, त्यांचं रक्त जर आपल्यात आहे आणि भाकर बहुजन समाजाला येशूने दिली नाही, भाकर दिली डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी, अधिकार दिले भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि त्यांनी दिलेले अधिकार, त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपण विसरून गेलो आणि त्यांनी ज्या धर्माचं पालन केलं त्या धर्माला आपण सोडून दिलं। त्यांनी या हिंदू धर्म संस्कृतीतल्या धर्माचंच पालन केलं का? तर त्यांना माहीत होतं आपण ख्रिश्चन धर्म जर स्वीकारला तर आज कोट्यवधी लोक ख्रिश्चन होतील आणि ब्रिटिशांचं सरकार किंवा त्यांची गुलामी आपल्या देशावरची हटणार नाही, हे बाबासाहेब जाणून होते। आणि म्हणून बाबासाहेबांच्या वारसदार म्हणवणाऱ्यांनी कृपा करून जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत असं म्हणू नये, असं माझं स्पष्ट मत आहे। त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही तुमच्या दाखल्यावर खरंच तुम्ही अस्सल ख्रिश्चन असाल तर तुम्ही तुमच्या दाखल्यावरून
तुमची जी काही मूळ जात आहे ती काढून टाका आणि ख्रिश्चन जात लावा, आमची काहीही हरकत नाही आहे. पण अस्सल जर ख्रिस्ती असाल तर, आणि जर अस्सल बाबासाहेबांचे वारसदार असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालाल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि सकल हिंदू समाज वारकरी संप्रदायाच्या वतीने या धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा याकरता आवाहन करतो. ऋतुजा राजगेला न्याय मिळावा यासाठीही मी प्रशासनाकडे आवाहन करतो आणि थांबतो. जय श्री